नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा हा जो पार्ट आहे, हा पार्ट चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये कुठले प्रश्न निर्माण करतोय या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी पाठपुरावा करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आजच्या या भागामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न, त्या महत्त्वाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करून देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर विश्लेषण घेऊन आलेलो आहे. त्यासाठी पहिला जो काय प्रश्न आहे तो काय आहे तो एकदा बघून घेऊ. मित्रांनो बघा, पहिला प्रश्न इथे काय सांगितलं आहे त्यांनी, तर उत्तराखंड राज्याच्या निर्मितीला किती वर्ष पूर्ण झाली आहेत. आता नुकतीच 2025 मध्ये. तर ही जी निर्मिती आहे, ही निर्मिती प्रामुख्याने 9 नोव्हेंबरला झाली होती. किती नोव्हेंबरला झाली होती? 9 नोव्हेंबरला झाली होती. आणि 9 नोव्हेंबर 2000 हे वर्ष आहे. आणि या वर्षी प्रामुख्याने काय झाली होती, तर निर्मिती झाली होती. कशाची निर्मिती झाली होती? उत्तराखंड या राज्याची निर्मिती झाली होती. आणि आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं की उत्तराखंड हे जे राज्य आहे, हे राज्य कोणत्या राज्यातून वेगळं झालं होतं, हा एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न बनेल. आणि 2000 पासून या 25 पर्यंत जर विचारात घेतलं तर 25 वर्ष होतात. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल की नोव्हेंबर 2025 पर्यंत 25 वर्ष कोणत्या राज्याच्या निर्मितीला होत आहेत, तर उत्तराखंड हे तुमचं उत्तर असणं महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. म्हणून हा प्रश्न जरा गरजेचा आहे. त्यानंतर परत पुढे बघायला, म्हणजे कसं असतं माहिती आहे का मित्रांनो, परीक्षेमध्ये काय असतं, हा तसा इतिहासामध्ये हे डील करणारा प्रश्न आहे त्या विषयाशी. आणि म्हणून इतिहासामध्ये 25, 50 एखाद्या घटनेला जर वर्ष पूर्ण होत असतील तर ते वर्ष महत्त्वाचे असतात, त्या घटना महत्त्वाच्या असतात. 100 वर्ष, लक्षात आलं सर्वांना हे सगळे, राईट. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा, तेहरान नावाचं हे एक ठिकाण आहे किंवा हे जे शहर आहे, हे तेहरान या ठिकाणी जलसंकट निर्माण झालं होतं. काय निर्माण झालं होतं? जलसंकट. आणि हे जे जलसंकट आहे, हे जलसंकट प्रामुख्याने तेहरान या ठिकाणी निर्माण झालं होतं, म्हणजे झालेलं आहे. जलसंकट म्हणजे आता सिच्युएशन सांगतो काय झालं, तर या तेहरान या शहरामध्ये एवढी बिकट अवस्था चालू आहे, कारण तिथे दुष्काळ, कोरडा दुष्काळ चालू आहे. पाण्याची टंचाई आहे, खूप पाणीच नाही आहे तिथे. आणि त्यामुळे तिथल्या जमिनीला देखील भेगा पडल्यात. आणि तिथल्या शासनाचं म्हणणं आहे की बाबा, इथलं जे काय वातावरण आहे, हवामान आहे, ते हवामान बदलत आहे. आणि बदलत्या हवामान जर बदलत आहे तर त्याला आम्ही काय करू शकणार नाहीत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं की जर हवामान बदलत असेल किंवा हवामानाचा जर असा अंदाज असेल तर त्या हवामानाच्या आधारावर काही आपल्याला बदल सुचवावे लागतात किंवा काही मुळात म्हणजे उपाय सुचवणं हे महत्त्वाचं असतं. मग त्यासाठी आता एकदा क्लिअर करा, लक्ष द्या. तेहरान या ठिकाणी जलसंकट निर्माण झालेलं आहे. तर हे तेहरान हे जे ठिकाण आहे, हे कोणत्या देशामध्ये ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. कारण एखाद्या देशामध्ये जर खूप भयानक परिस्थिती असेल, संकट असेल, तर एवढं प्रचंड संकट आहे, जलसंकट. आता या तेहरान या गावचे जे काय लोक आहेत, इथून स्थलांतरित करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे एवढं वाईट झालेलं आहे. आणि म्हणून हे जे शहर आहे किंवा हे शहरच म्हणा किंवा हा जो जिल्हा आहे, हा कोणत्या देशात येतोय, तर हा इराणमध्ये येतोय. कुठे येतोय तो? इराणमध्ये. आपण जाऊयात पुढे. बघा आता, राष्ट्रीय संरक्षण अकादमी नावाची ही एक अकादमी आहे किंवा ही एक संस्था आहे, ज्याला आपण NDA असं म्हणतो. आणि NDA ही जी संस्था आहे मित्रांनो, जी खडकवासला पुणे या ठिकाणी आहे. आणि या संस्थेमध्ये आता कमांडंट म्हणून जे काय पद आहे बघा, कमांडंट म्हणून पद, तर या कमांडंट पदावरती नवीन नियुक्ती झालेल्या व्यक्तीचं नाव काय आहे असं परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल. तर त्यांचं नाव आहे बघा, काय नाव आहे, तर व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी नाव आहे. आणि हे जे अनिल जग्गी आहेत, हे अनिल जग्गी आता काय असणार आहेत, तर न्यू कमांडंट असणार आहेत. NDA पुणेची संस्था, ओके, गव्हर्नमेंटची संरक्षण क्षेत्राची एकदम आघाडीची संस्था. तर त्या संस्थेमध्ये अनिल जग्गी हे जे आहेत,
एक कमांडंट या पोस्टवरती रुजू होणार आहेत आणि हा महाराष्ट्राचा प्रश्न असल्यामुळे हा येण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण होते मित्रांनो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. काय झालं माहिती आहे का की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या आजच्याच पेपरला आज 10 नोव्हेंबर आणि याच दिवशी एक न्यूज होती की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचे सीमावरून वाद सुरू आहेत बघा मोठ्या प्रमाणात. आणि सीमावरून वाद चालू आहेत तर तुर्की आणि कतार या दोन देशाने या दोघांमध्ये थोडासा समझोता केला होता की बाबा हे त्या दोन्ही देश एकत्र आले तुर्की आणि कतार आणि यांना समजावलं की तुम्ही काय वाद वगैरे करू नका. परंतु हा जो वाद आहे हा काय थांबण्याच्या मार्गावर नाही आणि म्हणून अफगाणिस्तानची तालिबान संघटना आहे जी तिथे राज्यकारभार करते तर त्या संघटनेचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला ही युद्धासाठी तयारी दर्शवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणून. आणि इथे आपण असा प्रश्न तयार केलाय म्हणजे असे प्रश्न येतात परीक्षेला की पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्या बॉर्डरचं नाव आहे ड्युरंड लाईन आहे बघा. काय नाव आहे ड्युरंड लाईन असं नाव आहे. म्हणून ही एक महत्त्वाचा भाग आहे आपला. आपण लगेच पुढे जाऊयात. नंतर काय झालं बघा तर भारतामध्ये स्टार्टअपची राजधानी जी आहे स्टार्टअपची जी काय राजधानी ती कोणत्या राज्याला संबोधल्या जातं किंवा कोणत्या राज्याला म्हटलं जातं की हे राज्य एक स्टार्टअप क्षेत्रामध्ये किंवा स्टार्टअप करण्यामध्ये खूप आघाडीवरती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे राज्य आहे हे डेफिनेटली आपला महाराष्ट्र आहे. म्हणून ही एक अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र हे एक स्टार्टअप करण्यामध्ये तर आघाडीवर आहेच. त्याच्यामध्ये विशेषतः आपण मुंबईचा विचार करतो मित्रांनो तर मुंबई हे आघाडीवर असलेलं शहर महाराष्ट्रातलं आहे. राज्य म्हटलं तर आपण महाराष्ट्राचा उल्लेख करणार आहोत म्हणून तेही लक्षात राहू द्या. आता बघा जागतिक किंवा जगामध्ये सर्वात कमी उंचीची पाळीव म्हैस बघा व्यवस्थित समजून घ्या. कोणती म्हैस पाळीव म्हैस कोणत्या राज्यातली आहे जी गिनीज वर्ल्ड बुक मध्ये रेकॉर्ड झालेलं आहे तिचं नाव तर ती महाराष्ट्राचीच आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे ते एकदा मी क्लिअर करतो लक्ष द्या. तर गिनीज वर्ल्ड बुक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली ही काय आहे तर ही म्हैस आहे आणि खूप छोटी म्हैस आहे. 3 फूट 8 इंच एवढी उंच म्हैस आहे. म्हणजे उंच म्हणजे खूप छोटी अशी म्हैस आहे आणि यासाठी एक ही जगामधलं एक आश्चर्यकारक आहे. म्हणून याला काय केलेलं आहे तर गिनीज वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे. ओके तर असं करण्यात आलेलं आहे. आणि जी साताऱ्यामधली आहे कुठली आहे सातारा. ओके आणि कोणता तालुका आहे तो तर तो तालुका आहे मित्रांनो पाटणा तालुका आहे. पाटण तालुका आहे. कोणता आहे पाटण हा तालुका आहे. लक्षात राहू द्या. ओके आणि त्या म्हैसचं जे काय नाव आहे राधा नाव आहे. काय नाव आहे तिचं राधा नाव आहे. आणि त्या म्हशीची जी काय जात आहे ती देखील परीक्षेला विचारली जाईल. तर ती जात आहे बघा मुरा म्हैस आहे. कोणती म्हैस आहे मुरा अशी म्हैस आहे मुरा जातीची. ओके जिचे जे शिंग असतात ते या पद्धतीचे असतात बघा माहिती असेल कोणाला या पद्धतीचे असे शिंग असतात बरोबर आहे की नाही असे. ओके आणि कान लांब असतात. दूध भयानक देत असते ती म्हैस. तर अशा प्रकारची ही म्हैस आहे. एकदम छोटी म्हैस आहे आणि हिला किती वर्ष झालंय तर मित्रांनो 3 वर्ष हिला पूर्ण झालेले आहेत. आता असं एवढं डीप येणार नाही परंतु ही एवढा जनरली भाग आपल्याला परीक्षेला विचारण्याची शक्यता असते. म्हणून आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा कोकणातील पहिले सैनिकी स्कूल कोणत्या शाळेला म्हटलं गेलंय किंवा तसा अधिकृत मान त्या शाळेला मिळालेला आहे ती कोणती शाळा आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. तर त्या शाळेचं नाव मित्रांनो काय आहे माहिती आहे का तर भोसले सैनिक स्कूल असं नाव आहे त्या शाळेचं. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही कुठे शाळा आहे तर ही साताऱ्याला शाळा आहे मित्रांनो. कुठे शाळा आहे साताऱ्याला शाळा आहे. आणि ही संपूर्ण कोकणातली एक पहिली सैनिक शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
आणि हा देखील महाराष्ट्राचा प्रश्न असल्यामुळे अगोदरचा पण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. महाराष्ट्रावरती जास्त प्रमाणात चालू घडामोडीचे प्रश्न असतात. ओके, म्हणून हेही लक्षात राहू द्या. 5-6 प्रश्न चालू घडामोडीचे परीक्षेला असणारच बघा. ओके, जनरली तरी महाराष्ट्राचा जर आपण विचार केला, महाराष्ट्रात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि या बिबट्यांची संख्या वाढत असल्यामुळे काय होत आहे माहिती आहे का, या वाघांचा आणि मानवाचा संघर्ष वाढत आहे. बरोबर. अगोदर प्रश्न समजून घेऊ, मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. महाराष्ट्रात वाघांची संख्या सर्वाधिक कोणत्या भागामध्ये आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर जुन्नर या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि जुन्नर हा कुठला भाग आहे, तर हा पुण्याचा भाग आहे. कोणत्या जिल्ह्यात येतं जुन्नर, पुण्यामध्ये येतं. म्हणून हाही एक महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. आणि मग काय आहे माहिती आहे का, जर वाघांची संख्या तिकडे अधिक असेल तर हे का बरं झालं, एकदा काय झालं माहिती आहे का, या जुन्नरमध्ये 2001 ते 2002च्या दरम्यान किंवा 2000 दरम्यान त्या घटना झाल्या होत्या. तिथे प्रचंड वाघ म्हणजे बिबट्या होते बघा. कारण तिथं जे शेतकऱ्यांनी जो काय ऊस लावलेला आहे त्या भागामध्ये, त्या ऊसामध्ये प्रजनन झालेलं होतं या एका पिढीचं डायरेक्ट. आणि त्यामुळे तिथे खूप बिबट्या वाढले आणि वाढल्यामुळे तिथे अनेक लोकांना म्हणजे त्या बिबट्यांनी हल्ला केला लोकांवरती आणि त्यामुळे खूप वाईट अवस्था तिथे झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून हे जुन्नर आणि या जुन्नरच्या खालोखाल जर तुम्ही विचार केला तर साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाघांची संख्या वाढत आहे. आणि साताऱ्यामध्ये नेमकं कुठे, तसा जर तुम्ही मुद्दा विचारात घेतला तर ते कराडला वाढत आहे बघा. कराड कुठे वाढत आहे, कराडला. आणि त्याचबरोबर तिथे त्या पाटणला पण वाढत आहे, आता जे न्यूजमध्ये आहे ते. बरोबर आहे की नाही. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राईट. आता त्यानंतर एक नंतरचा जो काय प्रश्न आहे तो काय इथे होईल बघा. T20 हा जो ही जी स्पर्धा आहे क्रिकेटची, T20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत म्हणायला, काय म्हणायला, सर्वात कमी चेंडूत सर्वाधिक धावा करणारा विश्वविक्रम कोणाने किंवा कोणी केला असा त्याचा म्हणजे प्रश्न आहे. इथं काय कोणी केला असा आहे मुद्दा. तो कोणी केला सर्वाधिक विक्रम किंवा रेकॉर्ड सर्वांमध्ये 1 नंबरचा आहे. तर त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते काय आहे, तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्मा असं असणार आहे. लक्षात राहू द्या बघा, अभिषेक शर्मा. ओके. आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे काय रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड कुणाचं आहे मला ते सांगा. जे T20 संघाचा कर्णधार आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही, त्याचा आन्सर काय असणार. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो. आणि एक शेवटचा मित्रांनो प्रश्न, नामधापा बटरफ्लाय फेस्टिवल हा फेस्टिवल म्हणजे ज्याला सण आपण म्हणतो ना, तर हा बटरफ्लायच्या संदर्भामधला हा फेस्टिवल किंवा सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातोय, हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे किंवा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये विचार केल्यामुळे असे प्रश्न परीक्षेला असतात. म्हणून ह्याचं जे काय करेक्ट आन्सर आहे ते काय असणार आहे, अरुणाचल प्रदेश आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये कोणतं अभयारण्य जे खूप प्रचलित आहे ते मला एकदा कमेंट करून सांगा. ठीक आहे. आजचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी संपले. आपण पुनश्च एकदा भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. अभ्यासाची चांगली प्लॅनिंग बनवून. धन्यवाद.